ओके, फर्स्ट काय करायचं आपल्याला की व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टॅटिस्टिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स ऍक्च्युली त्याची युटिलिटी काय आहे मार्केटमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बेसिकली स्टॅटिस्टिक्स काय आहे तर स्टॅटिस्टिक्स मध्ये काही टूल्स आणि टेक्निक्स आहेत ज्याचा वापर करून एखादा मोठा डेटा अनालाइज करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याला त्याची स्टॅटिस्टिक्सची मदत होते. ठीक आहे, एखादा मोठा डेटा रीड करायचा झाला तर त्यातनं आपल्याला काही मिनिंगफुल इन्साइट हवे असतील की बाबा एखादा मोठा डेटा रीड करून नेमकं काय आहे, नेमकं आपण त्यातनं काय माहिती घेऊ शकतो किंवा त्या माहितीचा उपयोग आपण बिझनेसमध्ये कसा करू शकतो, ह्याचं जे विश्लेषण जे आपण करतो न्यूमेरिकल अनालिसिस तो स्टॅटिस्टिक्स मध्ये केला तिथं जातो. ओके, सो बेसिकली पहिल्यांदा मी काय तुम्हाला सांगितलं व्हॉट डू यू मीन बाय स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्स मध्ये काय आहे की आपल्याला डेटा अनालिसिसच्या काही टूल मिळतात. ठीक आहे, डेटा अनालिसिसच्या तुम्हाला काय मिळतात, काही इथं टूल्स मिळतात किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता काही तिथं टेक्निक मिळतात. ठीक आहे, तुम्हाला तिथे काय मिळतात, काही टेक्निक्स मिळतात. ओके, मग आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर घेतलं की अशा सर कोणत्या टेक्निक्स आहेत की ज्या स्टॅट्स मध्ये वापरल्या जातात. तर फॉर एक्झाम्पल पहिल्यांदा आपल्याला एखाद्या गोष्टीचं लेट्स से ऍव्हरेज हवं असेल. ओके, ऍव्हरेज हवं असेल म्हणजे ऍव्हरेज ऍक्च्युली काय करतं बघा. तर लेट्स से तुम्ही आता 12वी तुमचं क्लिअर झालं. ओके, सो 12वी लेट्स से तुम्ही कॉमर्सला होता. ओके, तर कॉमर्समध्ये काय होतं की 6 सब्जेक्ट्स होते ज्यामध्ये तुमचा मराठी होता. ठीक आहे, प्लस तुमचा इंग्लिश होता, प्लस तुमचा ओसी असेल, प्लस तुमचा एसपी असेल. ठीक आहे, प्लस तुमचा अकाउंट असेल किंवा प्लस तुमचा इकॉनॉमिक्स असेल. ठीक आहे, तर हे तुमचे असे 6 सब्जेक्ट होते. मग आता तुम्ही जर एखाद्या मुलाला विचारला की तुला 12वी मार्क किती पडले आणि तो सांगायला सुरुवात केला लेट्स से मला मराठीमध्ये 70 पडले, इंग्लिशमध्ये मला 65 आहेत, ओसी मध्ये मला काहीतरी 80 आहेत, एसपी मध्ये मला परत 60 आहेत, अकाउंटमध्ये मला 90 आहेत आणि इकॉनॉमिक्समध्ये मला 65 आहेत. ओके, तर बेसिकली जस्ट हे नंबर तुम्ही 6 बघितले तर तुम्हाला ऍक्च्युली अंदाज येईल का की तो मुलगा अभ्यासामध्ये कसा आहे. ठीक आहे, बघा मी काय सांगतो तुम्हाला, एखादा मोठा डेटा जर तुमच्या डोक्यावर तिथं बंबार्डिंग तसं केलं तर आपल्याला समजेल का की तो अभ्यासामध्ये कसा आहे. याच्यापेक्षा जर त्या मुलानं तुम्हाला असं उत्तर दिलं की मला 12वी 70% मार्क मिळालेले आहेत, राईट, तर आपल्या डोक्यात एक क्लिअर पिक्चर येते की 70% मार्क आहेत म्हणजे हा मुलगा ऑन अन ॲव्हरेज अभ्यासामध्ये चांगला आहे. ओके, आयदर लेट्स से त्यांना तुम्हाला सांगितलं की त्याला 90% मार्क मिळाले तर तुम्हाला काय समजतं की हा मुलगा अभ्यासात खूपच चांगला आहे बिकॉज ही हॅज स्कोर्ड 90%. ओके, किंवा त्या मुलानं तुम्हाला असं सांगितलं की मला 55% मार्क्स आहेत तर याचा अर्थ तुम्हाला लगेच समजतं की हा अभ्यासामध्ये वीक आहे, राईट. तर हा एक नंबर पर्सेंटेज किंवा ह्याला ऍव्हरेज म्हणा, हा एक नंबर बघून आपल्याला लगेच समजतं की तो अभ्यासात कसा आहे. आपल्याला ह्या प्रत्येक 6 विषयात त्याला मार्क किती पडले हे जाणून घेण्याची गरज नाही, एवढा मोठा डेटा आम्हाला नको आहे. आम्हाला पाहिजे फक्त एक नंबर, त्या नंबरवरनं सगळ्या गोष्टी आमच्यासाठी तिथं क्लिअर होतात, राईट. मग हे काम कोण करतं, हे ऍव्हरेज हे जे काही टूल आहे हे तुम्हाला कोण प्रोव्हाइड करतं, तर हे टूल तुम्हाला प्रोव्हाइड करतं स्टॅट. ओके, हे टूल कुठं तुम्हाला मिळतं, तर हे मिळतं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स मध्ये. ओके, सो दिस इज अ वन एक्झाम्पल की स्टॅटिस्टिक्स कसं काम करतं. ठीक आहे, लेट्स से उद्या मला काहीतरी 2 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याबद्दल, 2 पैकी 1 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करण्याबद्दल मला एक डिसिजन घ्यायचा आहे. ओके, आणि मला 2 कंपन्यांच्या शेअर प्राइसचा डेटा दिलेला आहे. ओके, तर त्यापैकी बेस्ट प्राइस कुठली, त्यापैकी कन्सिस्टंट प्राइस कुठली हे मला जाणून घ्यायचं. 2 प्राइस मला दिले. ओके, आणि त्यातली कंपनी कन्सिस्टंट कुठली आहे, कुठल्या कंपनीच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य आहे हे मला जर बघायचं आहे तर मला यांचा सीव्ही कॅल्क्युलेट करावा लागेल. जर मी याचं सीव्ही कॅल्क्युलेट केला तर मला क्लिअरली कळेल की हू इज कन्सिस्टंट और हू इज डुईंग गुड, हू हॅज गुड परफॉर्मन्स, राईट. तर मला इन्व्हेस्टिंग डिसिजन घेण्यासाठी याचा सीव्ही म्हणजे कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन याला म्हणतात,
तो मला कळाला तर मला पटकन यापैकी कळेल. किंवा आपण क्रिकेटच्या मॅचेस बघतो आणि मॅचेसमध्ये कंपॅरिझन येतं दोन प्लेयर्सचं किंवा त्या प्लेयरचा बराच डेटा येतो आणि त्यामध्ये ते बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात की त्याचा ऍव्हरेज स्कोर किती आहे, त्याचा बेस्ट काय आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी कुठून येतात, तर ह्या स्टॅटिस्टिक्स मधून येतात. ठीक आहे, सो अशा पद्धतीचा डेटा आहे, वेदर इट इज ऑफ बिझनेस डेटा किंवा पर्सनल लाईफ मधला डेटा, त्याला टूल्सनुसार अनालाइज करून तुमच्यासमोर नेमकं जे काय आहे त्या डेटातनं तुम्हाला नेमकं जे काय घ्यायचंय त्याचा साठी प्रयत्न हा कोण करतं, म्हणजे त्याच्यासाठीचं जे अनालिस्ट प्रोव्हाइड काम करण्याचे जे टूल्स आहेत त्या आपल्याला कुठं मिळतात, तर त्या मिळतात स्टॅटिस्टिक्स मध्ये. राईट, सो स्टॅटिस्टिक्स इज अ टूल ऑफ डेटा अनालिसिस which helps you to analyze the data, analyze the big data. एखादा मोठा डेटा आहे तर त्याला एकदम छोटा करून एकदम क्विकली आपल्याला समजेल अशा पद्धतीनं सांगण्याचं जे काम आहे ते मित्रांनो स्टॅटिस्टिक्स मध्ये केलं जातं. राईट, तर इथंपर्यंतचा भाग जो आहे स्टॅटिस्टिक्स म्हणजे नेमकं काय आहे आणि आपल्या ह्या फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला बऱ्याच टूल्स शिकायच्या. ठीक आहे, फर्स्ट टॉपिक मध्ये, सेकंड मध्ये, थर्ड मध्ये, फोर्थ मध्ये. आता ज्या काही ज्या त्या वेळेला टूल येतील त्या काय आहेत, त्या कुठं वापरल्या जातात, नेमका त्याचा उपयोग काय, हे ज्या त्या वेळेला थिअरीचा पार्ट जो आहे तो मित्रांनो तिथं कव्हर केला जाईल. राईट, तर तुम्हाला एवढा भाग कळालेला आहे का, जस्ट एकदम मला सांगा. कळाला असेल तर आपण पुढे जाऊया. आपला फर्स्ट टॉपिक कशाबद्दल आहे त्याबद्दल आपण इथं बोलायला सुरुवात करूया. सो एकदा जस्ट मला फीडबॅक द्या की इथंपर्यंत झालेलं क्लिअर आहे. काही डाऊट असेल तर मला विचारा. उद्याच इथं बोलूया. सो नेक्स्ट आपल्याला पॉइंट बघायचा आहे जो आहे आपला फर्स्ट टॉपिक काय आहे. ठीक आहे, जो की आहे आपला फर्स्ट टॉपिक काय आहे याबद्दल आपल्याला इथं बोलायचं आहे. ओके, सो फर्स्ट टॉपिक आहे मित्रांनो आपला, म्हणजे एक थेअरी टॉपिक आहे बुक मध्ये दिलेला. ऍक्च्युअल तुमचं जे कॅल्क्युलेशनचं काम सुरू होतं ते या टॉपिक पासून होतं. मे बी हा तुमच्या बुकमध्ये दुसरा टॉपिक असेल, तर हा मेन आहे. फर्स्ट टॉपिक मध्ये थेअरी आहे काही, ती आपण पुन्हा एक्सप्लेन करणार आहोत. ओके, तर फर्स्ट टॉपिक आहे त्याचं नाव आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीज. तुम्ही हेडिंग टाकू शकता. ठीक आहे, तुम्ही याचं हेडिंग टाकू शकता. टॉपिकचं नेम आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीज. ओके, सो व्हॉट इज मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सीज. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर बेसिकली मित्रांनो यामध्ये आपल्याला 3 टूल्स महत्वाच्या ज्या आहेत त्या शिकायच्या आहेत. ओके, आपल्याला यामध्ये 3 टूल शिकायचे आहेत. पहिली टूल शिकायची जी आहे मीन किंवा ज्याला ऍव्हरेज म्हणतात. ओके, त्यानंतर आपल्याला दुसरी टूल शिकायची आहे जी आहे मेडियन. ओके, आणि आपल्याला तिसरं शिकायचं आहे जे आहे मूळ. मे बी हे तुम्हाला आधी कुठंतरी झालं असेल. ठीक आहे, पण हे आता आपल्याला प्रॉपर व्हॅस्ट म्हणजे शिकायचं आहे की टाईप ऑफ डेटा आणि हे सगळं बघून. ओके, तर यामध्ये तुम्हाला 3 टूल शिकायचे आहेत. एक मीन आहे, मेडियन आहे आणि तिसरा मोड आहे. राईट, ओके, तर हे सगळं शिकण्याच्या अगोदर पहिल्यांदा या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं आहे की जो डेटा असतो, डेटा दिलेला असतो त्याचे बरेच टाईप, त्याचे 3 टाईप असतात. ओके, तर त्याचे जे टाईप आहेत ते आपल्याला पहिल्यांदा शिकायचे आहेत. फर्स्ट पॉइंट आपल्याला आज क्लिअर करायचा जो आहे की टाईप्स ऑफ डेटा, डेटाचे प्रकार किती आहेत. ठीक आहे, डेटाचे प्रकार बेसिकली किती आहेत. सो डेटा जो आहे त्यामध्ये फर्स्ट टाईपचा डेटा आहे जो आहे अनग्रुप्ड डेटा. फर्स्ट टाईप आहे ज्याला म्हटलं जातं अनग्रुप्ड डेटा. अनग्रुप्ड डेटा म्हणजे काय, तर ज्या वेळेला डेटा हा नुसत्या एका नंबर्स मध्ये प्रोव्हाइड केलेला असतो तेव्हा त्याला अनग्रुप्ड डेटा म्हणतात. ओके, सी याला आपण इथे लिहूया. दी डेटा if the data is provided only in number series, then it is called as
अनग्रुप्ड डेटा. इट इज कॉल्ड एज अनग्रुप्ड डेटा. ठीक आहे. लेट्स से याचं एक्झाम्पल आहे. ओके. एक्झाम्पल मध्ये पहिला डेटा घेतला की एखाद्या स्टुडंटचे मार्क्स दिले. ओके. मार्क्स ऑफ ए स्टुडंट. ठीक आहे. तर फर्स्ट पेपरमध्ये 70 आहेत, दुसऱ्या पेपरमध्ये 60 आहेत, तिसऱ्यात 80 आहेत, चौथ्यात 90 आहेत, पाचव्यात 50 आहेत आणि सहाव्यात 70 आहेत. राईट. सो एका डेटा दिला. ओके. हा स्टुडंटचा डेटा दिला. किंवा दुसरा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेला आहे जे आहे एका राज्यामध्ये झालेला रेनफॉल. ठीक आहे. एखाद्या राज्यामध्ये झालेला पाऊस, किती पाऊस पडला. ओके. तर आपण ह्याला काही घेऊया 137 मिलीमीटर किंवा 149. ओके. 127. राईट. त्यानंतर लेट्स से घेतला 120, 115. ओके. लाईकवाईज ज्या वेळेला नुसतं एक नंबर सिरीज दिलेली असते. ठीक आहे. नुसते ज्या वेळेला नंबर प्रोव्हाइड केलेले असतात त्यावेळेला त्या डेटाला अनग्रुप्ड डेटा असे म्हणतात. ओके. त्या डेटाला काय म्हणतो आपण? अनग्रुप्ड डेटा असं म्हणतो. राईट. ठीक आहे. तर हा झाला अनग्रुप्ड डेटा. नुसतं नंबर दिसला, नुसत्या नंबरची तुम्हाला सिरीज दिलेली दिसली तर त्या डेटाला तुम्हाला बाळ अनग्रुप्ड डेटा म्हणायचं. डेटा काही पण असू शकतो. एखाद्या कंपनीची विक्री दिली असेल. ठीक आहे. एखाद्या कंपनीची किंवा एखाद्या व्यापाराची 7 दिवसाची विक्री दिली आहे. सोमवारी कितीचा माल विकला, मंगळवारी किती, बुधवारी किती अँड सो ऑन. किंवा महिन्याचं झालेलं प्रॉफिट असेल. या महिन्यात मला 10,000 प्रॉफिट झालं, दुसऱ्या महिन्यात 12 झालं, तिसऱ्या महिन्यात 7 झालं अँड सो ऑन. तर ज्या वेळेला नुसते नंबर दिलेले असतात. ठीक आहे. नंबरची सिरीज दिलेली असते. तो जो डेटा आहे त्याला अनग्रुप्ड डेटा असं तिथं म्हणतात. ओके. सो आय होप अनग्रुप्ड डेटा काय आहे हे तुम्हाला क्लिअर असेल. ओके. हा झाला अनग्रुप्ड डेटा. माझ्याबरोबर ह्या नोट्स ज्या आहेत ज्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतात त्या लिहून घ्या. महत्वाचं आहे हे पुढे आपल्याला लागणार आहे. कारण डेटाचा टाईप बघून आपल्याला पुढं ऍक्च्युअल प्रॉब्लेम जो आहे तो सोडवायचा आहे. राईट. तर हा अनग्रुप्ड झाला. त्याच्यानंतर दुसरा डेटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा डेटा आहे तो आहे डिस्क्रीट डेटा. डिस्क्रीट डेटा. ठीक आहे. डिस्क्रीट डेटा म्हणजे काय? इफ एखादा घटक म्हणजे त्याला काय म्हणूया इफ इफ ए फ्रिक्वेन्सी and its base is provided, then it is called as a discrete data. ठीक आहे. इट इज कॉल्ड ॲज अ डिस्क्रीट डेटा. म्हणजे काय? ऍक्च्युली तुम्हाला डेफिनेशन बघून समजणार नाही नेमकं काय म्हणतोय मी, पण तुम्हाला मी एक जस्ट सेकंदात एक्सप्लेन करतो. ओके. जस्ट सेकंदामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो की डिस्क्रीट डेटा काय असतो. तर डिस्क्रीट डेटाचं एक्झाम्पल आपण बघूया. ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीचा एक्स आणि त्याची फ्रिक्वेन्सीला मराठीत म्हणतात वारंवारता प्रोव्हाइड केलेली असते तेव्हा त्याला म्हणतात डिस्क्रीट डेटा. म्हणजे काय? तर म्हणजे लेट्स से एक्स तुम्हाला दिलेला आहे 1, 2, 3, 4, 5 आणि हे तुम्हाला दिलेलं आहे इथं 5, 4, 7, 2, 9. लेट्स से एक्स म्हणजे आहे फॅमिली. एक्स म्हणजे आहे फॅमिली आणि एफ म्हणजे आहे नंबर ऑफ पर्सन्स इन अ फॅमिली. म्हणजे कुटुंब घेतली. पहिल्या कुटुंबामध्ये 5 लोक आहेत, दुसऱ्या कुटुंबामध्ये 4 लोक आहेत, तिसऱ्या कुटुंबामध्ये 7 लोक आहेत, चौथ्या कुटुंबामध्ये 2 आहेत आणि 5व्या कुटुंबामध्ये 9 आहेत. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा बेस म्हणजे काय असेल तो आणि त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची वारंवारता ज्या वेळेला सांगितलं ते म्हणजे ज्यावेळेला एक्स दिला जातो, तुम्ही एवढंच ध्यानात ठेवा की ज्या वेळेला एक्स दिला जातो आणि एफ दिला जातो, दॅट डेटा इज कॉल्ड ॲज अ डिस्क्रीट डेटा. ठीक आहे. डिस्क्रीट डेटा. ओके. लेट्स से तुम्हाला दुसरा एक डेटा दिलाय. लेट्स से एका दिलेला आहे इथं इन्कम. ठीक आहे. इथं दिलंय इन्कम आणि इथं दिलंय तुमचं नंबर ऑफ पर्सन. ठीक आहे.
किंवा ह्याला आता म्हणूया आपण एक्स आणि ह्याला म्हणणार आहे आपण एफ. ओके, इन्कम दिलाय, लेट्स से हा इन्कम आहे 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये आणि हा 400 रुपये. आता 100 रुपये कमवणारे आमच्याकडे 7 लोक आहेत एका दिवसात, 200 रुपये कमवणारे आमच्याकडे 6 आहे, 300 रुपये कमवणारे आमच्याकडे 4 आहेत. ओके, आणि 400 रुपये कमवणारे आमच्याकडे परत 3 आहेत. तर अशा पद्धतीने ज्या वेळेला एक्स आणि एफ काही पण असेल, काही पण डेटा असेल, ठीक आहे, तर या पद्धतीने डेटा प्रोव्हाइड केला तर तुम्हाला म्हणलं जाईल की हा डिस्क्रीट डेटा आहे. लेट्स एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये म्हणलं की एखाद्या कंपनीचा विक्री, ठीक आहे, एका कंपनीची विक्री आणि त्याचं दिलेलं आहे मार्केटिंग एक्सपेंडिचर. ठीक आहे, म्हणजे हे आहे तुमचं एक्स, हे आहे एफ. लेट्स से हे आहे 10,000. ओके, 10,000 सेल्स होण्यासाठी मार्केटिंगचा खर्च येतो 1,000. ओके, दुसरं दिलंय 15,000, तर 15,000 साठी त्यांना खर्च आलाय 2,500. ओके, त्यानंतर तिसऱ्याचं दिलंय तुम्हाला 20,000, त्याच्यासाठी यांना खर्च आलाय 4,000. ओके, सो ज्या वेळेला बघा एक्स आणि एफ दोन संख्या मला जेव्हा दिलेल्या असतात तेव्हा त्याला डिस्क्रीट डेटा असं म्हणतात. ठीक आहे, तेव्हा त्याला काय म्हणतात बाळा, डिस्क्रीट डेटा असं म्हणतात. सो हे तुम्ही एकदा लिहून घ्या. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स आणि हे सगळं लिहून घ्या. आणि दोन टाईपचे डेटा, अनग्रुप्ड कळाला का बघा. अनग्रुप्ड मध्ये काय होतंय, दोघात फरक काय आहे, तर अनग्रुप्ड मध्ये एक संख्या मला नुसतीच दिलेली आहे, 1 2 3 4 5 असं. आणि डिस्क्रीट मध्ये काय आहे, तर एक्स दिलाय आणि एफ दिलाय, राईट. ओके, तर लिहून घ्या. झालं की मला सांगा, ऑलरेडी झालं असेल तरी पण सांगा. 2 झाले, डिस्क्रीट झाला. आता आपल्याला बघायचं आहे कंटिन्युअस डेटा. ओके, नाव इकडे बघा. व्हेन एक्स किंवा ज्याला आपण म्हणतो बेस इज प्रोव्हाइडेड in class and its frequency, then it is called continuous data. It is called as a continuous data. ठीक आहे, म्हणजे बघा ज्या वेळेला एक्स असतो तो एक्स असा क्लासमध्ये दिला जातो. क्लास म्हणजे काय, तर आपण एक्झाम्पल घेऊया म्हणजे कळेल. ज्यामध्ये इथं एक्स आहे आणि या इथं एफ आहे. तर एक्स कसा प्रोव्हाइड केला जाईल, तर एक्स असा प्रोव्हाइड केला आहे 0 ते 100. ठीक आहे, त्यानंतर 100 ते 200. तर हा क्लास आहे, हा जो 100 ते 200, 0 ते 100 हे जे काही सांगितले ना, तर हा आहे एक प्रकारे क्लास. ओके, 100 ते 200, त्यानंतर परत आहे 200 ते 300. ठीक आहे, त्यानंतर आहे 300 ते 400 आणि इथं तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे 9, फ्रिक्वेन्सी दिली आहे 12, 15 आणि दिले 4. ओके, तर लेट्स से आता ह्याला तुम्ही काय म्हणू शकता, तर लेट्स से एक्स ला म्हणूया आपण इन्कम आणि ह्याला एफ ला म्हणूया पर्सन्स. म्हणजे काय, तर आपण म्हणूया की 0 ते 100 रुपये कमवणारे 9 लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे वरचाच प्रकार फक्त एक्स प्रोव्हाइड करताना क्लासमध्ये प्रोव्हाइड केला की बाबा 0 ते 100 कमवणारे किती आहेत, 9 लोक आहेत. ठीक आहे, त्यानंतर 100 ते 200 रुपये कमवणारे किती लोक आहेत, 12 लोक आहेत. ओके, 200 ते 300 कमाई करणारे किती आहेत, 15 लोक आहेत. आणि 300 ते 400 कमवणारे किती आहेत, तर 4 लोक आहेत, राईट. तर याप्रमाणे जेव्हा डेटा प्रोव्हाइड केला जातो तेव्हा त्याला कंटिन्युअस डेटा असं म्हणतात. ठीक आहे, त्याला तुम्हाला काय म्हणतात, तिथं कंटिन्युअस डेटा म्हणतात. लेट्स से दुसरं एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक्स म्हणजे एक काही मार्क्स दिलेले आहेत आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला स्टुडंट्सचं नंबर दिलेला आहे. ओके, तर आता लेट्स से 50 मार्काची परीक्षा घेतली. ठीक आहे, तर 0 ते 10 मार्क पडणारे 5 विद्यार्थी आहेत. ठीक आहे, त्यानंतर 10 ते 20 मार्क पडणारे 10 लोक आहेत. ठीक आहे, त्यानंतर 20 ते 30 मार्क पडलेले
14 लोक आहेत. त्यानंतर 30 ते 40 मार्क पडलेले 7 मुलं आहेत आणि 40 ते 50 मार्क पडलेले 5 मुलं आहेत. तर डेटा कसा दिला जातो बघा, इथं डेटा जो दिला जातो तुम्हाला तो असा एक्स आणि एफ मध्ये दिला जातो. म्हणजे काय, तर एक्स जो आहे तो तुमचा क्लासमध्ये दिला जातो. ठीक आहे, एक्स जो प्रेझेंट करतात तुम्हाला तो कसा करतात, क्लासमध्ये प्रेझेंट करतात, राईट. आणि त्याची फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड केली जाते. तेव्हा त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस डेटा. ओके, तेव्हा त्याला म्हटलं जातं कंटिन्युअस डेटा. सो एवढं तुम्हाला समजलेलं आहे का मला एकदा सांगा फायनली. आज आपण एवढाच भाग घेऊया आणि या डेटावर आधारित आपला जो फॉर्म्युले असतात त्या फॉर्म्युल्यानुसार ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन्स कसे होतात किंवा काय होतं हे मित्रांनो आपण उद्याच्याला तिथं बघूया, राईट. तर इथंपर्यंत आजचा भाग मी कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, पहिलं स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय हे आपण बघितलं. त्यानंतर काय बघितलं आपण, की आपण पहिला टॉपिक चालू केला ज्यामध्ये आपल्याला मीन, मिडियन, मोड हे 3 घटक बघायचे आहेत, कसे कॅल्क्युलेट करायचे. मग त्याच्यासाठी आपण डेटा बघितला. अनग्रुप्ड म्हणजे डेटा काय त्याचे एक्झाम्पल बघितले. डिस्क्रीट डेटा काय असतो त्याचे एक्झाम्पल्स बघितले आणि कंटिन्युअस डेटा काय असतो त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितले, राईट. तर तुम्हाला हे क्लिअर आहे का, एकदा मला एवढं सगळं सांगा. तेवढं आपण आज घेऊ आणि ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन्स याचे करायचे आहेत ते आपण कसे करायचे हे उद्या इथं मित्रांनो आपण बघूया. ठीक आहे, चालेल.